अवघ्या 24 तासांत 2 घरफोडी उघड, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी। धुळे शहरात अवघ्या 24 तासांच्या आत घडलेल्या 2 घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे। या कारवाईत 2 सराईत गुन्हेगारांना अटक करून सुमारे 90,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। अभय कॉलेजजवळील रामनगर आणि मनोहर टॉकीज मागील अमरनगर परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते। या दोन्ही गुन्ह्यांची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला। तांत्रिक व परिस्थितीजन्य पुरावे तसेच गोपनीय माहितीच्या आधारे रेहान उर्फ पोपळ्या फरीद पठाण आणि शाहरुख शेख सलीम दोघे वय 20 राहणार अंबिकानगर धुळे यांना कॉटन मार्केट यार्ड परिसरातून ताब्यात घेण्यात आले। सखोल चौकशीत आरोपींनी दोन्ही घरफोडी केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून सोने चांदीचे दागिने, इन्व्हर्टर, बॅटरी तसेच हिरो पॅशन प्रो मोटारसायकल असा एकूण 90,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या यशस्वी कारवाईमुळे आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असे 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली। शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी रविवार सोमवार या 3 दिवसाच्या रात्रीचा फायदा घेऊन 2 आरोपींनी 2 ठिकाणी घरफोडी केल्याचं निष्पन्न झालेले होते। त्या अनुषंगाने आझादनगर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचे गुन्हे दाखल होते। अज्ञात आरोपींची गोपनीय माहिती मिळून त्यांचा शोध घेण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी आदेशित केलेले होते। त्याप्रमाणे EPI श्री नामदेव सहारे, त्यांच्याबरोबर आरिफ पठाण, राहुल सानप, सुशील शेंडे, शशी देवरे, मुकेश वाघ आणि धर्मेंद्र मोहिते तसेच हर्षल चौधरी या टीमने आरोपींचं CCTV फुटेज तसेच गोपनीय माहिती काढून त्यांचा शोध घेतला असता संशयित आरोपी यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे विचारपूस केली। त्यांनी संशयित मुद्देमाल जवळपास 90,500 किमतीचा सोन्याचे चांदीचे दागिने, त्याचप्रमाणे इन्व्हर्टर व त्याची बॅटरी तसेच त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल जी संशय आहे की ती सुद्धा चोरीची आहे, अशा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं मुद्देमाल रिकव्हर करून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे आम्ही याद्वारे सर्वांना आवाहन करेल की आपापल्या घराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोर्चमधील लाईट सुरू ठेवणे, त्याचप्रमाणे परिसरामध्ये CCTV लावण्याचा प्रयत्न करणे, या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी। धन्यवाद।